नागपूरमध्ये युवक काँग्रेसचा आक्रोश उफाळला आहे. दिल्लीतील एआय समिट मध्ये युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुचिप यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत. यांनी आंदोलन भाजप कार्यालयाबाहेर करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे टिळकपुतळा परिसरात हे आंदोलन सुरू करण्यात आलं. 16 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील एआय समिट मध्ये युवक काँग्रेसने शर्टलेस आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी टी शर्टवर पीएम इज कॉम्प्रोमाइज असा मजकूर लिहून समिट मध्ये प्रवेश केला. पोलीस कारवाईत उदय भानुचिप यांना अटक करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व उदय भानुचिप यांनी केलं होतं आणि यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली होती. 26 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्ते टिळकपुतळा परिसरात आक्रमकपणे उतरले. घोषणाबाजी करत काही शर्टलेस आहेत तर काही महिलांनी तोंडाला कुलूप बांधले. पुरुष, महिला आणि तरुणी सर्व रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांचा आक्रोश इतका तीव्र आहे की पोलीस बंदोबस्तामध्येही ते थांबवले जात नाही. काँग्रेसचे हे आंदोलन फक्त केंद्र सरकार विरोधात नाही तर लोकशाही हक्क जपण्याच्या दिशेनेही आहे. पुढील काही तासात प्रशासनाची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा क्रोध आणि आंदोलनाचा वेग महत्त्वाचा ठरणार आहे. दिल्लीतील अटकेनंतर युवक काँग्रेसचा आक्रोश नागपूरच्या रस्त्यावर उफाळून दिसतो आहे. भाजप कार्यालयाकडे मोर्चा जाऊ शकला नाही, परंतु टिळकपुतळा परिसरात आक्रमक निदर्शने सुरू आहेत. घोषणाबाजी देखील सुरू आहे. आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो की काँग्रेस कार्यकर्त्यांचा जो आक्रोश आहे, त्यांची घोषणाबाजी आहे आणि त्यांना गाडीत टाकल्यानंतर देखील ते पोलिसांनाही सांभाळत नाही आहेत. यामध्ये पुरुष, महिला आणि तरुणी सर्व वर्ग या आंदोलनात सहभागी आहेत. प्रशासनाची भूमिका आणि पुढील घटनाक्रम आम्ही नेशन सिटी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणत राहू. कुलूप यासाठी कारण देश का प्रधानमंत्री काही पण बोलू शकत नाही, कारण ते घाबरते. कोणाचे घाबरते? ते अमेरिकेला घाबरते, ते इस्रायलला घाबरते. हे डरपोक प्रधानमंत्री आहे और ये देशाचा पहिला प्रधानमंत्री है, तो इतका नंगोड़ा है. आज तक किसी भी देश के प्रधानमंत्री ने अपने पद की गरिमा खराब नहीं की थी. उसने ये कहा कि कांग्रेसी तो पहले से ही नंगे थे, तो इतने कांग्रेसियों को क्यों लेके गए अपनी कांग्रेस से उठा करके बीजेपी में. आज आंदोलन उदय भानु सिंह को जिस तरीके से अरेस्ट किया गया, हम बिल्कुल उसका निषेध ऑल इंडिया महिला कांग्रेस की तरफ से निषेध करते हैं. और हरदीप सिंह पुरी ये जो है, जो एब्स्टिन फाइल में मिला है, इसको हम चाहते हैं इस्तीफा दे, नहीं तो सजा दे, नहीं तो महिला कांग्रेस गली से लेकर के दिल्ली तक टाइट करने वाली है. पार्टी आणि आरएसएसच्या लोकांनी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयजी चिप यांना अटक केलेली आहे. हे अत्यंत निंदनीय आहे आणि भारतीय जनता पार्टी माननीय राहुलजी गांधी यांना भेऊन गेलेली आहे. त्यामुळे लोकशाही नाही मानणारा हा जो पक्ष आहे, हा जो आरएसएसचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी, हे संविधान नाही मानणारा पक्ष आहे. म्हणून लोकशाहीमध्ये जे आंदोलन करण्याची मुभा दिली जाते हे रोखण्याचं काम करत आहे. परंतु भारतातला आता पूर्ण तरुण, भारतातले पूर्ण युवक युवती आणि माझी माय माऊली आता रस्त्यावर उतरलेली आहे. आणि जे संविधानाला मानणारे लोक आहे ते या भारतीय जनता पार्टीपासून बिलकुल पण भेवणार नाही, डरणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीला आता आम्ही रस्त्यावरती त्या ठिकाणी सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही.